नमस्कार मित्रांनो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या साम्राज्याला आता उतरती कळा लागली की काय, अशी शंका यायला लागलेली आहे. आणि कारणही तसेच आहे, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहे. मंडळी, सत्य फार काळ दाबून ठेवता येत नाही. उलट सत्याच्या बाबतीत असाच अनुभव येतो की सत्य जितके दाबून ठेवाल तितके वेगाने ते उफाळून बाहेर येते. आता एकनाथ शिंदेंचे मंत्री शिंदेंवर उलटलेले पाहायला मिळतात. तिघांचे कारस्थान उघड झाले आहे, ज्यांनी खुद्द एकनाथ शिंदेंच्या विरोधातच कटकारस्थान केले होते. विशेष म्हणजे तिघे तर उलटलेच, पण चौथ्या आणि पाचव्याचे कर्तृत्व ऐकाल तर तुम्हाला हादरा बसल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदेंच्या फुग्यात भाजप हवा भरत होते तोपर्यंत एकनाथ शिंदे सुसाट होते. पण गेल्या काही महिन्यातील वातावरण पाहिले तर देशभरात सध्या भाजपचीच हवा लीक होताना दिसून येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन केले, त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारची अवस्था अत्यंत बिकट आणि केविलवाणी झाली होती, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. विरोधकांना संपवायला निघालेल्या भाजपला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत असल्याचे या प्रसंगावरून दिसून आले. यापूर्वी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवणाऱ्या भाजपला राहुल गांधींनी संसदेत असे काही घेतले, भाजपची संसदेमध्ये अशी काही कोंडी केली की राहुल गांधींनी भाजप नेत्यांना अक्षरशः घाम फोडला. आणि म्हणूनच जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमारावरून देशभर संतापाची लाट उसळली असताना राहुल गांधींनी नेमक्या याच मुद्द्यावरून भाजप नेते अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूपच कात्रीत पकडले होते. अमित शहा यांनी संसदेत याबद्दल रीतसर निवेदन मांडावे, चर्चा करावी. हा मुद्दा राहुल गांधींनी इतका प्रभावीपणे उचलून धरला की अमित शहांना अक्षरशः घाम फुटला. संसदेच्या अधिवेशनादरम्यान अमित शहांना यामुळे संसदेत येऊन या विषयावर निवेदन देणं सुद्धा जमलं नाही. आणि अखेर संसदेचे अधिवेशन संपले, पण अमित शहांना या प्रश्नावर योग्य ते उत्तर देता आले नाही. यावरूनच राहुल गांधींनी भाजपची किती कोंडी केली हे आपल्या लक्षात येतं. मग बघा, आता या प्रश्नावरून भाजपची हवा लीक होतात एकनाथ शिंदेंची पार हवा गेली असे म्हणता येईल. म्हणतात ना, दुसऱ्याच्या जीवावर फार उड्या माणसाने कधीही मारू नयेत. स्वतःच्या मनगटात जितकी ताकद असेल तितकीच मस्ती माणसाने करावी, नाहीतर अंगलट आल्याशिवाय राहत नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडून भाजपच्या जोरावर शिंदे फारच बेभान झालेले दिसून आले होते. अलीकडच्या काळातील त्यांची काही वक्तव्य पाहिली तर याचा प्रत्यय कुणालाही येईल. आपण स्वतः डॉक्टर नसलो तरी आपण मोठमोठी ऑपरेशन करतो, अशा बडाया शिंदेंना मारताना तुम्ही पाहिले असेल. काही बाबतीत ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी अशा डरकाळ्यासुद्धा शिंदेंनी फोडलेल्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. सुरुवातीला शिंदेंनी ठाकरेंचा पक्ष फोडला, ठाकरेंना सत्तेतून खाली घेतले.
ठाकरे सरकार पाडले. पण तरीही उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला संयमच एक ना एक दिवस ठाकरेंना मोठं नक्की करणार. आज जरी बोटे उंचावून शिंदे जिंकल्याचा आव आणत असले तरी तो आव उचना आहे. शेवटी सत्ता ही लोकच देतात आणि लोकांना सगळं काही समजत असते. शिवसेना ही मूळ ठाकरेंची होती आणि आहे हे सर्वसामान्य लोकांना चांगले ठाऊक आहे. भले तुम्ही कोर्टात कायद्याच्या पळवाटा शोधून कायद्याचा कीस पाडून दुसऱ्यांचं पोरगं पळवा, पण शेवटी त्याचा बाप कोण हे लोकांना कळतंच. सत्याला फार काळ दाबून ठेवता येत नाही आणि म्हणूनच असे असत्य केलेले कर्म इतिहासामध्ये कलंक म्हणून प्रसिद्ध पावते. सत्तेच्या जोरावर तुम्ही एखादा खटला न्यायालयात प्रलंबित ठेवून आपला स्वार्थ काही काळासाठी साधू शकता. पण जेव्हा जनतेच्या कोर्टात जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र असे बहाणे चालत नाही. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही जास्त मोठे न्यायालय आहे आणि तिथे कायद्याचे काहीही चालत नाही. मंडळी, सध्या खरी शिवसेना कोणाची यावरून न्यायालयात कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना शिंदे गटाचे अक्षरशः वस्त्रहरण केले आहे. आणि म्हणूनच विश्वंभर चौधरी यांच्या शब्दात सांगायचे तर कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या अंगावर कपडाच शिल्लक ठेवला नाही. आज शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या 3 मंत्र्यांनीच शिंदेंना मूळच्या शिवसेनेतून निलंबित करण्यासाठी ठरावावर सह्या केल्या होत्या हे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून शिंदेंची बोलतीच बंद केली आहे. बघा शिंदेंचे दुर्दैव किती. ज्यांना शिंदेंनी खांद्यावर मिरवले त्यांनीच शिंदेंच्या विरोधात कट केला होता आणि हे पाहिल्यावर शिंदेंना कर्म फिरून परत येते याचा चांगलाच अनुभव आला असेल. आता या 3 मंत्र्यांनी शिंदेंचीच कशी गोची केली आहे ते न्यायालयामध्ये स्पष्ट झाले आहे. आणि यामध्ये मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत हे आज शिंदेंचे खास असले तरी एकेकाळी त्यांनीच शिंदेंना निलंबित करण्यासाठी जो ठराव मूळ शिवसेनेने केला होता त्यावर सह्या केल्या होत्या हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे. आता चौथ्याकडे वळूया. भाजपची साथ मिळताच शिंदे केवळ ठाकरे सरकार पाडून गप्प बसले नाहीत तर उद्धव ठाकरेंचा उरला पक्ष संपवून टाकण्याचा त्यांनी जणू काही विडाच उचलला होता. त्यात त्यांना केंद्रात अमित शहा यांची साथ लाभली आणि मग उठसूट शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या. सहजासहजी कुणाला न भेटणारे अमित शहा शिंदेंसाठी 24 तास दिल्लीमध्ये उपलब्ध होते. मग काय, शिंदे अजूनच चवताळून उठले. शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही न जुमानता थेट अमित शहांना भेटू लागले आणि फडणवीसांना अंधारात ठेवून अमित शहांबरोबर सल्लामसलत करू लागले. अमित शहा आपल्या पाठीशी आहेत म्हटल्यावर शिंदे फडणवीसांना काय जुमानणार. अमित शहांची संमती मिळतात शिंदेंचे ऑपरेशन टायगर सुसाट सुटले. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडून मग एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा झटका दिला. या 6 खासदारांमध्ये समावेश असलेले परभणीचे खासदार बंडू जाधव यांची मात्र आता चलबिचल झालेली पाहायला मिळते. इतर 5 खासदारांच्या बोलण्याखाली येऊन
बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण त्यांना आता आपल्या या केल्याचा पश्चाताप झालाय की काय अशी शंका येते. याचं कारण उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आता शिंदे गटात गेलेल्या याच परभणीच्या बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया आता उंचावल्या आहेत. आणि हे सर्व पाहता आता शिंदेंचा परतीचा प्रवास सुरू झालाय की काय अशीही शंका येते. आणि आता पाचवा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जे 6 खासदार फुटले त्यातीलच एक म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. किती काही झाले तरी आपण आयुष्यात उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही आणि ठाकरेंची गद्दारी करू शकत नाही अशा जाहीर वल्गना मारणारे ओमराजे मात्र शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि आपले कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सत्तेत जाणे भाग आहे असा लंगडा युक्तिवाद ओमराजेंनी केला. पण त्यांचा हा युक्तिवाद किती पोकळ होता हे कालच झालेल्या प्रसंगावरून दिसून येते. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर ओमराजेंनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी विशेष सभेचे आमंत्रण केले होते. या सभेचे व्हिडिओ नुकतेच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहेत. आणि या सभेमध्ये ओमराजेंच्या सभेसाठी ठेवलेल्या निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून येत आहे. मग जे कार्यकर्ते आपल्याला सोडून जातील या भीतीने ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरला, त्याच ओमराजेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. म्हणजेच ओमराजे ज्या भीतीने शिंदेंकडे गेले त्यात काहीही तथ्य नव्हते हेच यावरून सिद्ध होत आहे. आणि हा व्हिडिओ होताच उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी ओमराजेंचा हा व्हिडिओ ट्विट करत ओमराजेंना चांगलेच डिवचले आहे. या एकापाठोपाठ घडत असलेल्या सर्व घटना सूचित करतात की एकनाथ शिंदेंचे आजचे दिवस आता संपलेले आहेत. भाजपनं त्यांना दिलेली हवा लीक झाल्याने आता एकनाथ शिंदे यांचा सुसाट असलेला फुगा जमिनीवर आदळला आहे असंच म्हणण्याची वेळ सध्या एकनाथ शिंदेंवर आलेली आहे. आणि म्हणूनच तुम्ही जे कर्म करता मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, परंतु हेच कर्म नंतर फिरून माघारी परत येतं. यावर आता या गोष्टी शिक्कामोर्तब करतात. मंडळी, खरंच एकनाथ शिंदेंच्या बाबतीत असं काही घडत आहे का? तुम्हाला त्यात तथ्य वाटतं का? कमेंट करून नक्की